द्यावा लागतो आणि त्याच्यानुसार काम करावं लागतं, हे बंधनकारक सर्वांसाठी आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की 100 दिवसाचं ऑडिट केलं, त्याच्यामध्ये तुम्ही फार पिछाडीवर राहिला आहात का? अशाच परीक्षांमुळे नाराज आहात म्हणून हे काम संत गतीनं सुरू आहे की नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? संत गतीने काम सुरू नाही आहे, ही सुरुवात आहे. 100 दिवसाचं प्रगती पुस्तक जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यापासून इतर अनेक लोकांचे प्रगती पुस्तक तुम्हाला मायनसमध्ये दिसतात. त्याचं कारण असं आहे की ही सुरुवात आहे. सुरुवातीला जो काही गॅप आहे, पहिल्याचा कामाचा आणि आत्ताच्या याच्यामध्ये जो काही गॅप निर्माण झालेला आहे, तो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न सर्वच मंत्री आणि सर्व अधिकारी करत आहेत. म्हणून तो गॅप भरायला पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क दिसतील, परंतु आणखीन हा जो कार्यक्रम पुढं कंटिन्यू चालणार आहे त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला प्रगती झालेली दिसेल आणि आम्ही जे काही पिछाडी आहोत, एक दिवस आम्ही आघाडीवर निश्चित तुम्हाला दिसू. लोकांच्या नजरेत चांगली कामं करणारे विभाग नापास झालेली आहे, त्याला कारणीभूत कोण आहे? मग कारण नापास म्हणून समजू नका. मी तुम्हाला सांगितलं मागचा गॅप भरायचं काम आम्ही पहिलं करतोय आणि आता एक सुरळीतपणा त्याला यायला लागलेला आहे. आता 7 तारखेला पुन्हा CM साहेबांनी बैठक आयोजित केलेली आहे. पुन्हा सर्वांचं झाडाझडती होणार आहे. पुन्हा खात्याने काय काम केलं याची माहिती त्यांना द्यावी लागणार आहे. म्हणून हे निरंतर म्हणजे चालत असलेली प्रक्रिया आहे, निरंतर चालत असलेली ही प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे. बरं, तो एक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तुमच्या पक्षाचा विषय आहे म्हणून विचारतो की आता ती 100 दिवसामध्ये तिथल्या तटकरे या 1 नंबरवर आहेत महाराष्ट्रात, त्यामुळं तुमच्याकडे ते पालकमंत्रीपद मिळेल अशी दुसरंच आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे. खात्याचा आणि पालकमंत्र्याचा काहीही संबंध नाही. खातं हे वेगळा विषय असतो, पालकमंत्री हा वेगळा विषय असतो. मग 1 नंबरमध्ये कोण आलं म्हणून आता सगळे बाकीचे सर्व कुचकामी आहेत, निकामी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून त्याची एकमेकांमध्ये मिसळ करणे किंवा एकमेकांमध्ये दाखवणे हे चुकीचं आहे. खात्याचा काम जर त्यांचं चांगलं असेल तर निश्चित त्यांचं अभिनंदनाला ते पात्र आहेत, परंतु त्याचा आणि पालकमंत्र्याचा काही संबंध नाही. अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची खत बोलून मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, मात्र योग जुळून आलेला नाही. मला मुख्यमंत्री व्हायचं होतं पण योग मिळून आले नाही, मात्र भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. निश्चित आहे, राजकारणामध्ये अपेक्षा ठेवणं काही गैर नाही आहेत, परंतु मुख्यमंत्री जरी अजितदादा झाले नाही तरी त्यांनी एक रेकॉर्ड केलेलं आहे उपमुख्यमंत्री पदाचं. मला वाटतं इतक्या प्रदीर्घ कालापर्यंत कोणी उपमुख्यमंत्री राहिलं नसेल. निश्चित भविष्यात जर योग आलेच तर ते मुख्यमंत्री होतील आणि राजकारणामध्ये अशा अपेक्षा बाळगणं काही गैर नाही. संजय राऊत म्हटले काश्मीरमध्ये हत्याकांड माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवला होता अजित पवारांनी पुण्यामध्ये, तिथे एकनाथ शिंदे गेलेले आहेत. काय तुमच्या आणि त्यांच्यात काही खतखत सुरू आहे का निधी आणि अशा? कारण माजी मुख्यमंत्र्यामध्ये एकनाथ शिंदे आहे, उद्धव ठाकरे शरद पवार नाही गेले समजू शकतो, पण एकनाथ शिंदेही नाही. एकनाथ शिंदे साहेबाला दुसरं काही काम असेल म्हणून तर कदाचित गेले नसेल. नाराजगी व्यक्त करताना एकनाथ शिंदे हे स्पष्टपणे बोलतात, म्हणून त्याच्याबद्दलचं शंका घेण्याचं काही कारण नाही. उद्धव ठाकरे पण नाही गेले. उद्धव ठाकरे तर काय ते कोणत्या कार्यक्रमाला जातात? ते परदेशात आहेत, ते तिकडं कॉन्फरन्स चालू आहे त्यांची. शिवसेनेने एक कॅम्पेनिंग सुरू केली सदस्याची आणि उभाटाला दिवसांसाठी त्यांनी असे बॅनर्स लावले, मैत्री धाग्याशी नाही मैत्री वादाशी, आणि एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो टाकला. सत्य आहे ना, शिवसैनिकांना प्रवेश द्यायचा, हातात शिवबंधन बांधायचं, नंतर त्यांचे फोन घ्यायचे नाही, त्यांना भेटायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही, हे कोणतं बंधन आहे? म्हणून त्या बंधनापेक्षा वाघाशी मैत्री करा, तर त्या मैत्रीला अर्थही प्राप्त होतो आणि त्याचा सन्मानही वाढतो. व्यवस्थ परिषदेला शिवसेनेचे मंत्री आणि हे यांचा काही वावर दिसत नाही, तिथे भाजप आणि राष्ट्रवादीचाच वावर दिसतोय. नाही, काय कारण असतील त्या खात्या संदर्भामध्ये तो विषय असेल म्हणून ते गेले असावेत. त्याच्यासाठी असं अदरवाईज घ्यायचं काही कारण नाही. मी आता गेलो होतो दुसऱ्या एका परिषदेला, माझ्या खात्याचा होतो म्हणून मी गेलो होतो. सगळ्यांनी जावं असं काही बंधनकारक नाही. काश्मीरमधील हत्याकांडासाठी अमित शहा जबाबदार आहेत, चुनचुनकी मारेंगे काय म्हणतात? आमचेच लोक मारले गेले, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. विरोधकांनी सुरुवातीला राजीनामा मागितला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. पवारांनी राजीनामा मागितला पाहिजे अमित शहा. आता कोणी काय केलं पाहिजे याची अक्कल घेण्याची गरज त्या मोठ्या नेत्यांना नाही आहे.